अच्छा है, सब बढ़िया, गाना भी अच्छा है, आरंभ प्रचंड अच्छा गाना है। सुन रहे क्या वो? बंद है क्या? अपने देश में लोकशाही है। लोकशाही 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 मतलब नहीं मानते? नहीं। अपना जो देश है कॉन्स्टिट्यूशन पे चल रहा है, गणराज्य है, लोकतंत्र है अपने देश में। बराबर। मालूम क्या लगता है अभी जो घटनाएं हो रही है अपने देश में, वो तो पूरे कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ हो रही है। उसके हिसाब से कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ हो रही है। हाँ, क्या लगता है फिर देश को कॉन्स्टिट्यूशन यानी लोकशाही में ही रहना चाहिए या हुकुमशाही की तरफ ये देश जाना चाहिए? नहीं, जो देश कैसा भी चले उससे मतलब नहीं है, बट जो कॉन्स्टिट्यूशन जो रूल्स है वो रहना चाहिए और रूल्स नहीं टूटना चाहिए। सपोज जो संविधान बना हुआ है, कॉन्स्टिट्यूशन है, उसके हिसाब से चलना चाहिए हर चीज़। क्या लोकशाही कुछ गलती नहीं है ना, संविधान में हर चीज़ बेटर है। लोकशाही की जो डेफिनेशन है वो तुम्हारे हिसाब से क्या है? लोकशाही मैं समझ रही हूँ, लोकशाही अलग से। लोकशाही बोले तो जो अभी अपना देश चालू है वो लोकशाही भी चालू है, यानी जो चुनी हुई सरकार रहती है उस पर अपना देश चलता है। जो सरकार उसको बोलते हैं लोकशाही। अच्छा, उसको बोलते हैं डेमोक्रेसी। डेमोक्रेसी का मतलब तो समझ। तो ये जो अपना देश है, डेमोक्रेसी रहनी चाहिए इस देश में या फिर उसको ऑप्शन में हुकुमशाही भी आ सकती है? जैसा डेमोक्रेसी ठीक है ना, डेमोक्रेसी ठीक है, जो पब्लिक चुनेगी वो काम करेगा ना। यानी डेमोक्रेसी अपने देश को अच्छी दिशा दे सकती है। बट अच्छे लोगों को चुन के भी लाना चाहिए उसके साथ, जो पढ़े लिखे हो और जो संविधान का पालन करते हो। तो जनता जो अभी चुनाव जिसका करती है अभी जनता, वही जैसा अभी फिलहाल में एक गवर्नमेंट बैठ गई, वो लोगों ने चुनी हुई है, बराबर। तो वो गवर्नमेंट की तरफ देखकर आपको क्या लगता है? क्या मतलब किस चीज़ में? अभी जो सेंट्रल गवर्नमेंट है, स्टेट गवर्नमेंट बैठी है अपने देश में, अपने राज्य में, उसको देखकर क्या लगता है? मतलब वो तो बोला ना किस चीज़ में है ना, कॉन्स्टिट्यूशन या फिर लोकशाही में? सभी ठीक है, सभी ठीक है। महाराष्ट्र स्टेट तो ठीक है, लेकिन जो बड़े फैसले है जैसा अभी दरगाह पे आ जाता है, कभी मंदिर पे आ जाता है, मस्जिद पे आ जाता है, ये चीज़ नहीं होना चाहिए देश में। सब मिल बांट के रहना चाहिए। अपनी सेक्युलर कंट्री है, लोगों को अपना एग्जाम्पल मिल जाएगा अगर पूरी दुनिया में एक सब साथ में रहेंगे, खुशहाल रहेंगे, बस ये है और क्या है। यानी डेमोक्रेसी, तुम्हारा कहने का मतलब ये है कि डेमोक्रेसी रहनी चाहिए? हाँ, रहनी चाहिए ना, लोगों को ऑप्शन मिलना चाहिए ना, किसको चुन के लाना है, कौन काम कर सकता है, कौन बेटर है, लोगों के हाथ में रहना चाहिए ना। वो लोकशाही रहेंगी, डेमोक्रेसी रहेंगी तो रहेगा, नहीं तो फिर रूल्स हो जाएंगे, तानाशाही हो जाएंगे कि हम ही रहेंगे, हम ही करेंगे, तो वो तो बेटर नहीं है ना। क्या लगता है डेमोक्रेसी में क्या राइट्स आते हैं अपने? जैसा बंधुत्व बोलते हैं अपन, समानता बोलते हैं, इक्वलिटी बोलते हैं। हाँ, इक्वलिटी सबसे बेस्ट है ना, ये रहना चाहिए ना, इक्वलिटी रहना चाहिए, आपस में भाईचारा रहना चाहिए, मोहब्बत रहना चाहिए। अपना हिंदुस्तान एक दुनिया के लिए मिसाल है, यहाँ पे बहुत सारे कास्ट के लोग रहते हैं, सबने साथ में रहना चाहिए और रहती भी है, लेकिन कुछ चीज़ें कुछ नेताएं हैं उनकी वजह से इधर उधर हो जाता है। बट मेरी ये खुद की ओपिनियन है कि हिंदुस्तान में सब मिलजुल के रहना चाहिए और सब बेस्ट रहना चाहिए। डेमोक्रेसी रहना चाहिए और लोगों को अधिकार है, लोगों को किसको चुन के लाना है, किसको मौका देना है काम के लिए, देश की ग्रोथमेंट के लिए, हर चीज़ के लिए। यानी डेमोक्रेसी सीधा रहना चाहिए जी। काय म्हणते आपला देश? म्हणजे आता आहे बा, आता चांगला आहे। हो। काय वाटते आपल्या देशामध्ये ज्या काही घटना होऊन राहिल्या किंवा घडत आहेत, आपल्या देशात लोकशाही आहे असं म्हणतात, सर्व सोबत राहिले पाहिजे, बंधुता, एकता, न्याय, समता भेटली पाहिजे, काय वाटते सर्वसामान्यांना जे अभिप्रेत होती किंवा देशाचं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जे लोकशाही अभिप्रेत होती, काय सध्या आहे लोकशाही? ती सध्या काही नाही आहे। लोकशाही म्हणजे काय माहिती सांगा? नाही माहिती? नाही. हुकुमशाही म्हणजे काय? हुकुमशाही म्हणजे हे कोणा समजा आपल्याला काही केलं हे करा, ते करावंच लागेल बा, हुकुमशाही। काय वाटते आपण सामान्य नागरिक आहोत, तर त्या हिशोबानं लोकशाही असली पाहिजे देशात की हुकुमशाही असली पाहिजे? लोकशाही असली पाहिजे, हुकुमशाही नसली पाहिजे। आपण जे आता काम करून राहिलो, आपण जे कोणाच्या मर्जीनं करून राहिलो का, आपण स्वतःच्या मर्जीनं करून राहिलो, आपण दोन पैसे कमावून राहिलो इथं, आहे की नाही? कधी कधी बंद असते, बरोबर आहे, महाराष्ट्र बंद, भारत बंद, काय वाटते हा जो बंद आहे या बंदच्या इकडे जर बघितलं आपण तर खरंच आहे का देशात आपल्या, म्हणजे बा तुम्हाला वाटलं की बा दुकानात चालूच ठेवायचं आहे, तुम्ही चालू ठेवू शकता का बंद मध्ये? आता हे जर समजा बंद असलं तर मग ते बंदच ठेवा लागेल ना। पण तुमच्या इच्छेनुसार होते का ते? नाही, यांच्या इच्छेनुसार, म्हणजे जो त्याने जर म्हटलं समजा बंद बसला, त्याने जर म्हटलं बा बंद ठेवायचं आहे, मग बंद ठेवा लागते, मग काय ते तुमच्या इच्छेनुसार होते? नाही, त्याच्या इच्छेनुसार। मग कशी काय लोकशाही? का पूर्ण लोकशाही आपल्या देशामध्ये की अर्धी लोकशाही आहे? पूर्ण लोकशाही आहे की अर्धी लोकशाही आहे? अर्धी आहे समजा, अर्धी आहे नाही समजा, अर्धी आहे, अर्धी नाही आहे। काही लोक आहेतच, काही लोक स्वतःचे कामं करतात, काही लोक करावंच लागेल, करावंच लागेल। अर्धी लोकशाही आपल्या देशात आहे, अर्धी आहे नाही, अर्धी नाही आहे। धन्यवाद। लोकशाही आणि हुकुमशाही हे तुम्ही शब्द ऐकलेले असेल। हो। काय लोकशाही म्हणजे काय होते सांगा?
लोकशाही म्हणजे जनतेचं म्हणणं होते, जनता जे करीन ते लोकशाही होते, जे स्वतः करीन त्याला हुकुमशाही म्हणतात, असं म्हणणं आहे लोकांचं. काय वाटते आपल्या देशामध्ये लोकशाही चिरकाळ राहिली पाहिजे की कुठंतरी चांगलं नेतृत्व या देशामध्ये हुकुमशाहीच्या रूपात? नाही, लोकशाहीच आहे ना, हुकुमशाही नाही. लोकशाहीच आहे. हुकुमशाही लोकशाहीच आहे ना. हुकुमशाही कशी आहे? आता विधानसभेले भाजप लाट आली, लोकसभेले राष्ट्रवादी काँग्रेसची सीट आली, महाविकास आघाडी आली. मग कसं काय लोकशाही आहे ना. जनतेनं त्यावेळेस भाजपला नाकारलं, आता जनतेनं कसं यावेळेस भाजपला जवळ घेतलं. हो, लोकशाही ना. भाजप पक्ष खराब नाही, पक्ष चांगला आहे. भविष्यातला जर विचार केला आपण तर काय लोकशाही आपल्या देशासाठी मारक ठरू शकते की तारक ठरू शकते भविष्यात? लोकशाहीच तारक ठरते. हो, लोकशाही तारक ठरू हो, लोकशाहीच तारक ठरते. लोकशाहीचा काही लोक म्हणतात हुकुमशाही चालू आहे. मग आज लोक जे 70 वर्ष जे काँग्रेसनं सत्ता घेतली, मग त्यावरती हुकुमशाही होती का? परिवर्तन जास्त झालं ना, परिवर्तन भरकम झालं ना. हो, देश आहे जे लोकशाही मार्गाने चालत होते, हो, आता कुठेतरी त्यांचं नामोनिशाण झालेलं नाही जगाच्या नकाशावर. नाही, भारतात असं वाटत नाही बा की हुकुमशाही लागणार आहे म्हणून लोकशाही चालू आहे. काऊन की आता भाजपचा नारा होता की 400 पार, तो जनतेनं 400 पार जाऊ दिला नाही. 40 खासदार त्याला बाहेरून घ्यायला लागले. मग लोकशाही आहे ना, ते जर हुकुमशाही असती तर 400 पार गेली असते. लोकशाही नाही ना, असं आहे ते मान्य करावं लागेल जनतेला. लोकशाही नाही आहे. लोकशाही पाहिजे, लोकशाहीच पाहिजे ना. हुकुमशाही नाही पाहिजे, लोकशाही पाहिजे. हा, लोकशाही पाहिजे. कार्यक्रम आता तुमचं वय किती झालेलं आहे का? 60 वर्ष. 60 वर्ष. या 60 वर्षामध्ये तुम्ही 2 शब्द किमान ऐकलेले असतील, लोकशाही, हुकुमशाही. बरोबर ऐकले की नाही? लोकशाही म्हणजे काय होते, काही आहे का कल्पना? लोकशाही म्हणजे पब्लिक म्हणून, लोकांसाठी चालवलेले राज्य, लोकांसाठीच. काय वाटते खरंच या देशाचा जर आपण इतिहास बघितला तर लोकशाही आपल्यासाठी चांगली राहू शकते का भविष्याच्या दृष्टीने? चांगली जाऊ शकते लोकशाही. कधी दुकान तुम्हाला बंद करावं लागते काय? महाराष्ट्र भवन, नाही भारत भवन, एखाद्या बाबतीत बंद करायला लागते फक्त. काही मोठ्या हे असलं काही तरच, बस बाकी तर काही नाही. हुकुमशाही म्हणजे काय? हुकुमशाही मी म्हणेन ते हे शब्द हुकुमशाही, जसं चीनमध्ये हुकुमशाही. बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला, न्याय भेटते का लोकशाही लवकर? न्याय भेटत कोण नाही. न्याय भेटते लवकर? भेटते ना. भेटते का? धन्यवाद. किती वय आहे तुमचं सध्या? 49. 49 आहे. आता तुम्ही या 49 वर्षाच्या तुमच्या वयामध्ये 2 शब्द तुम्ही प्रामुख्याने ऐकलेले असते, लोकशाही आणि हुकुमशाही. ऐकले? काय लोकशाही म्हणजे काय नाही? लोकशाही म्हणजे सगळे समजतो माणूस, आणि भांडणं म्हणतो असे. हुकुमशाही म्हणजे भांडणं. हुकुमशाही म्हणजे भांडणं. असं होते. तुम्ही सांगा ना काय तुम्हाला, काय वाटते तुम्हाला सध्याच्या घटना घडून राहिल्या देशामध्ये? कोणती घटना? देशामध्ये कोणत्याही घटना आमचा मूर्तीबद्दल एकदम शांत आहे, सगळं सार्वजनिक आहे, काहीच नाही. भांडणं काही नाही, तर भांडणं नाही, काही नाही. हिंदू मुसलमान सगळं बरोबर आहे. काय हे लोकशाही आपल्या, आपण जेव्हा प्रजासत्ताक दिन असतो की नाही तेव्हा म्हणतो आपण प्रजासत्ताक दिन चिरायू हो. मला काही समजत नाही. त्याच्यामध्ये सध्या लोकशाही आणि हुकुमशाही या 2 गोष्टी चर्चेत आहेत. बरोबर आहे? तिथून खेडेभागापासून तर संसदेपर्यंत विरोधी पक्ष अनेकदा म्हणते की बा देशात हुकुमशाही चालू आहे. काय वाटते खरंच आपला जो देश आहे लोकशाही मार्गाने चालू आहे की हुकुमशाही मार्गाने? लोकशाही मार्गानं. लोकशाही मार्गाने चालू. बरोबर. काय वाटते लोकशाहीमध्ये काय काय येत असतं? लोकशाहीमध्ये सगळं सुरळीत चालू आहे. आता तुम्ही तर बघू लागले, सगळं व्यवस्थित काम चालू आहे, काही टेन्शन नाही. कामधंदे जसा माझा एक पाणठेल्याचा व्यवसाय आहे, त्या हिशोबानं मला म्हणजे आसपास लोक कशी त्रास नाही झाला, दादागिरी असं काही, त्या हिशोबानं मी म्हणत आहे. आणि दुसरं बी कुठेही सरकारी कामं हे ते तेवढे सुरळीत चालू आहे. हुकुमशाही म्हणजे काय? हुकुमशाही म्हणजे चला बा तुम्हाला तर काही त्रास आहे, दादागिरी आहे की तुमचे काम होत नाही, तिथं हुकुमशाही आली. काय वाटतं आपल्या देशात लोकशाही असली पाहिजे की हुकुमशाही आली पाहिजे असं वाटतं? नाही, आपल्या देशात तर लोकशाहीच राहिली पाहिजे आणि लोकशाहीच आहे आणि तेच राहिली पाहिजे लोकशाही. काय वाटते लोकशाहीचे काय फायदे? लोकशाहीचे सगळ्यांनाच फायदे आहेत, हर समाजाला फायदे. आणि हुकुमशाहीचे? हुकुमशाहीमध्ये सगळ्यांचं नुकसान आहे. नुकसान. त्याच्यात हुकुमशाही जर असली आपल्या देशामध्ये
तर त्यांना काय वाईट परिणाम होते देशावर असं वाटतं? लय वाईट परिणाम होईल. जाती जातीत भांडणं लागणार. हुकुमशाही म्हणजे लय खतरनाक नष्ट करणारी हे आहे, जळ आहे. जळ आहे ते. हा, आणि ते पाहिजे बी नाही. ते पाहिजे नाही. पाहिजे नाही. लोकशाहीच पाहिजे आपल्याला. लोकशाहीच पाहिजे ना. Okay, all is well. Yes, well is well. All is All is well, well is well. All is well in our country. Yes, Yes. महाराष्ट्र. क्या बोलते हैं लोकशाही का आपके दृष्टिकोन से, म्हणजे तुमच्या मतानुसार आपल्या देशामध्ये लोकशाही जिवंत राहायला पाहिजे की हुकुमशाही आली पाहिजे? लोकशाही जिवंत आहे आणि जेव्हा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये लोकशाही जिवंत राहणार. आणि जे काँग्रेसच्या काळामध्ये होती ते लोकशाही नव्हती. संविधानच्या नावावर त्यांना अनेक भ्रष्टाचार केले, अनेक प्रकरण दाबले. खरी लोकशाही आता आहे, पहिले नव्हती. पहिले नव्हती. नाही, दडपशाही होती पहिले. त्यांच्या विरोधात जो कोणी बोले त्यांच्यावर ते कठोरतेनं कारवाई करायची आणि त्याला टार्गेट करायचे, त्याच्या बऱ्याच त्रास द्यायचे त्याला. आता तरी लोकशाही आहे तर बोलू शकतात, आझादी आहे बोलायची. आपल्या जगाच्या नकाशावर असे अनेक देश होते, यस, किंवा सध्या आहेत किमान, त्या देशामध्ये लोकशाही आहे ना. परंतु त्या देशाचा जर आपण आता सध्या त्यांचा इतिहास बघितला या तर तो देश कुठेतरी जगाच्या नकाशावरून नाही मार्गावर आहे. त्याचं कारण काँग्रेस नाही, तो देश, दुसरा देश, आपला देश नाही. आपला देश नाही, दुसरा देश याच्यासाठी होतो. बाजूला बांगलादेश आहे, इकडे पाकिस्तान आहे. हे देण कोणाची आहे? काँग्रेसची आहे. हे भारताचे खंड होते, हे यांना दिले जाती धर्माच्या आधारावर. जर ते आज विभाजन नसते तर ते देश आज भारतात राहून भारताचा आणखीन विकास झाला असता आणि लोकशाही जिंती राहिली असती. हे दोन देश काँग्रेसनं अलग केल्यामुळे आपल्या देशाला यांच्याच्यानं नाहक त्रास आहे. आतंकवादाचा आहे, ड्रगचा आहे, माफियाचा आहे, जेही 2 नंबरचे धंदे आहे मोठमोठे, त्याच्यात आपल्या देशाला या 2 देशापासून धोका आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सध्या लोकशाही आपल्या देशामध्ये जिवंत आहे? 100% जिवंत आहे. लोकशाही नसती किती मी एवढा निडरपणे बोललो असतो का? लोकशाही आपली एक घोषणा असते. हा. स्थापना नाही झाली का? मग हे लोकशाही आहे मुळेच झाली ना. किती कार्यकाळ अंमलात आलेली आहे? जवळपास 75, 76, 78 वर्ष झालेली आहे जवळपास. तिथून आता समोर किती वर्ष आपल्या या लोकशाहीचं आयुष्य असू शकतं? आयुष्य तर खूप आहे. कोणी लीडर बदलू, हे राजकारण सरकारी येतात जातात, कोणी आलं कोणी गेलं तर लोकशाही जिवंत राहणार आहे. त्याबद्दल काही शंका नाही आहे लोकांच्या मनात. आज भाजपचा असो कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ, लोकशाही जिवंत राहणार आहे. लोकशाही जिवंत राहणार. यस. धन्यवाद. काय म्हणते काका? मजेत आहे? मजेत. काय आता आपल्या देशासमोर काही मुद्द्यांचा चर्चा अलीकडच्या काळात व्हायला लागली आहे. लोकशाही, हुकुमशाही. काय मत आहे तुमचं लोकशाहीमध्ये? सर, हुकुमशाही डिक्लेअर झालेली आहे, लोकशाही राहिली. टोटल डिक्लेअर आहे. फक्त ते डायरेक्टली म्हणू शकत नाही हुकुमशाही आहे म्हणून. मग लोकशाही कधी आहे? लोकशाही तुमच्या व्ह्यूनं असं आहे की एक पॉलिटिकल पार्टी सत्तेत आहे म्हणून लोकशाही संपली असं वाटते का? बिलकुल बिलकुल संपवली त्यानं. कोण सत्तेत आल्यानंतर लोकशाही येईल? बघा, लोकशाहीमध्ये दर 5 वर्षाला जिथं बदल आहे तिथं लोकशाही जिवंत आहे. लोकशाहीमध्ये एक फक्त फेस ठेवून चालत नाही. इथं जसं अमेरिकेमध्ये होते की बा हे राष्ट्रपतीपदाचा उमेदवार, सेम इथं तसं झालेलं आहे. एक फेस समोर करून इलेक्शन होत आहेत. इलेक्शनच्या नंतर हे डिक्लेअर व्हायला पाहिजे की पंतप्रधानचा उमेदवार कोण असायला पाहिजे. आणि तो एवढा लोकशाही विषयामध्ये मतदार मतदान करत असतात. हा, बिलकुल बरोबर आहे. बिलकुल. मतदारांनी जर कौल दिला त्यांना तर ते तर मग कोणते स्वतःहून ठरवतील ना. सर, सुप्रीम कोर्टाचे जे आपल्या वकिलांचा एक मोठा ग्रुप होता जो ईव्हीएमला विरोध करत होता. ईव्हीएमच्या माध्यमातून प्रगत देश जे म्हणतात की बा याचे रिझल्ट संशयित आहेत. मग आपण 400+ जे कॉन्फिडन्स आपल्याला आहे तर मग आपण का नाही दुसऱ्या तराजूमध्ये तोलत? बॅलेट पेपरने वोटिंग करा असं का नाही म्हणत? एकदा प्रूव्ह करा. 400+ तुमचं 399 होतील. सरकार तर आपलंच बनणार. लोकांचा भ्रम दूर होईल. म्हणजे लोकशाही नाही आहे आपल्याला? नाही, बिलकुल नाही. काय हुकुमशाही यायला बिलकुल यायला पाहिजे का? आलेली आहे, यायला पाहिजे. आलेली आहे. याला खतम करायसाठी जनतेनं सतर्क राहणं आवश्यक आहे. काल परवा जबाबदारीनं अरविंद केजरीवालनं स्टेटमेंट दिलं की मला वाटते 2.5 लाख करोड रुपयाचा हिरोईन गुजरातमधून आला. याच्या पहिलेही मोठे मोठे आकडे दाखवले त्याने आलेले. तर मग हे
सिक्युरिटी आहे, गृह मंत्रालय आहे, हे काय करत आहे? म्हणजे अरविंद केजरीवालांनी म्हटलं म्हणूनच ते बिलकुल सत्य धरावं का? नाही नाही नाही, त्यांनी आकडे दाखवले. जे पकडले गेलेले हिरोईन आहेत, इतक्या करोडचं या स्टेटमधून आलं, याच्या माध्यमातून युवक जो आहे त्याचा अधीन होऊन राहिला. तो जबाबदार व्यक्ती आहे, जबाबदारीने विधानसभेत बोलत आहे. तो त्याला जर आपण खोटं ठरू शकतो, त्याच्याकडे आकडे आहेत प्रूफसहित, तर त्याला तर आपण गृहीत धरू शकतो ना की जे पकडले गेलेले आहेत ते तर सत्यच आहे सगळं. तर मग गृह मंत्रालय काय करत आहे? म्हणजे देशामध्ये हुकुमशाही आलेली आहे. नाही नाही, फार पहिले आलेली आहे सर. नाही तर कोणत्या साली? 2014च्या नंतर. 2014च्या नंतर आली. हा. म्हणजे तुम्ही एका पॉलिटिकल पॉईंटच्या व्ह्यूने बोलत आहे. नाही नाही नाही, मी कुठल्याही पार्टीचा नाही आहे. मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा नाही. अलग लक्षात. मला फक्त जे 2 रुपये 2.25 रुपये किलो जेव्हा टमाटर में एका पुरार म्हणले की यार 2.25 रुपये किलो टमाटर आहे, तर तो मुलगा म्हणे की सर आपको कोई ऐसा बोलेंगे तो एखादा दुकानदार आपके ऊपर. 2014 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, बरोबर. तो कौल होता जनतेनं दिलेला 272 जागा त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला आलेल्या, बरोबर. 2019 मध्ये निवडणुका झाल्या, 302 जागा आलेल्या भारतीय. बिलकुल. 2024 ला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, 240 जागा आलेल्या. बिलकुल बिलकुल. हा जनतेचा कौल नाही का? हे लोकशाही नाही आहे? नाही 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 नाही, यांच्यामध्ये माहीत आहे आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ना, हे ऑपरेट करणं प्रत्येकाला नाही माहीत. याची कुठपर्यंत आता काही मशीन अशा आपल्याला 99% चार सापडल्या, त्याच्या जिथे जे वोटिंग प्लस आलेला आहे त्याच्यावर डाऊट झाला की हा फोन यूज केला जाते तर काही ना काही पर्सेंटमध्ये त्याची बॅटरी डाऊन होते. ज्याच्या बॅटरी डाऊन नाही आहेत त्याच्यामध्ये भरपूर रिझल्ट आले. हा झाला इलेक्शन कमिशनचा विषय. हां तुम्हाला जर लोकशाहीवर विश्वास आहे तर तुम्हाला ह्या ज्या स्वायत्त संस्था आहेत, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असो, सुप्रीम कोर्ट असो, त्याच्यावर विश्वास नाही राहिलेला का? नाही नाही नाही, त्या EVM मशीनवर जनतेचा विश्वास नाही आहे. यांना जर खरोखर वाटते की आम्ही 400+ आहोत तर 272 वरही तुम्ही सरकार आणू शकता ना. 400+ कशाला पाहिजे? झाला निवडणुका जिंकण्याचा आणि हरण्याचा. प्रियंका गांधी वायनाड मधून सध्या निवडून आलेल्या आहेत EVM मध्ये. बिलकुल बिलकुल लीड आहे. बिलकुल 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 बिलकुल. हे यांना लोकांना कन्फ्यूज करायचं आहे की बघा हे उमेदवार EVMच्या माध्यमातून निवडून आलेला आहे, जेव्हा की जेव्हा 2004 मध्ये 2009 मध्ये काँग्रेसची सरकार आली ना, तेव्हा सुब्रमण्यम जे स्वामी आहेत, माहिती तुम्हाला सुब्रमण्यम स्वामी, त्यांनी EVM विरोधात अनेक याचिका सुप्रीम कोर्ट. काँग्रेस नाही त्यांच्या या कार्यकाळामध्ये EVM हटवलेली नाहीये. याचं ज्ञान आहे का तुम्हाला? नाही नाही, जेवढं आहे तेवढं बोलतो आम्ही. चला, काही हरकत नाही. धन्यवाद. कुछ नहीं, क्या जिक्र है क्या उसमें कुछ लोकशाही का, हुकुमशाही का? चलो एक सवाल पूछो. नहीं, काही हरकत नाही. आपल्या देशामध्ये सध्या 2 गोष्टी चर्चेच्या आहेत, लोकशाही आणि हुकुमशाही. जेव्हापासून या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, विरोधी पक्ष अनेकदा म्हणत आलेला आहे की बा देशामध्ये हुकुमशाही आलेली आहे. ठीक आहे, त्यात लोकशाही असायला पाहिजे की हुकुमशाही असायला पाहिजे? लोकशाही पाहिजे. लोकशाही पाहिजे. काय वाटते लोकशाही असल्यानंतर तुमच्या फायद्याचं काय आहे लोकशाही? लोकशाही म्हणलं म्हणजे त्याच्यात सगळ्या गोष्टी आल्या ना आपल्या, कोणाची चालत नाही त्याच्यात. स्वातंत्र्याशी संबंधित सर्व गोष्टी लोकशाहीमध्ये येतात, म्हणून तुम्हाला लोकशाही पाहिजे. हां, पण त्याच्यामुळेच ते सर्व एकतर्फी नाही पाहिजे ना. हे जे झालं आता चालू आहे, विरोधक पाहिजे काही ना काही असं. मग हा जनतेने ठरवलेला, जनतेने दिलेला कौल आहे की बा विरोधक नाहीच पाहिजे. मग विरोधक तर 100% पाहिजे यांना तसं तर, कारण की एकदमच झाली ना हुकुमशाही एकदम यांची हुकुमशाही झाली. आता जनतेने दिलेला कौल आहे ना, जनतेनं दिलं, पण जनतेनं आता काय करा आता त्याच्यात आपल्याला. हुकुमशाही म्हणजे काय? हुकुमशाही म्हणजे काय? हुकुमशाही हे तर इतकं नाही बोलू शकत म्हणा आपण, पण सांगू राहिलं तसं एक गोष्ट त्याच्यातली की हुकुमशाही पाहिजे नाही, लोकशाहीच पाहिजे त्याच्यात. हां, काय होते जर हुकुमशाही असली? हुकुमशाही असली तर मनमानी चालते ना त्याची वाली. कोणाची मनमानी चालते? हे हुकुमशाहीवाल्यांची हुकुमशाहीवाल्यांची मनमानी. लोकशाहीमध्ये आतापर्यंत जे काय वाटते सध्या आपल्या देशामध्ये काही मनमानी सुरू नाही आहे का? मनमानी सुरू आहे, पण हे पहिले कसं होतं सर्व मिळून राहायचे, ते दबाव होता ना यांचा, जसं पक्षांचा बी दबाव होता ना, दुसरे राज ठाकरे झाला यांचा, हे पाहिजे होते त्याच्यात काही नाही. हे एकतर्फी झालेलं इलेक्शन आता. नाही, इलेक्शनचा तर हा विषय वेगळा झाला ना. हो ना, हा जनतेने दिलेला कौल आहे, त्याचा आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. परंतु लोकशाही आजीवन राहिली पाहिजे काय देशामध्ये? आणि लोकशाही जर असली तर काय हाल होतील तुमचे, किंवा चांगले हाल होतील काय? चांगले हाल राहतील लोकशाहीमध्ये. म्हणजे एकामेकांच्या सपोर्टला यांना चांगलं राहतील ना बाबा. आता कसं एकतर्फी राहिल्यानं कोणाचं त्यांचं ते, जसं आता यांना त्याचा पॉलिटिकल विषय वेगळा आहे. देशाच्या जगाच्या नकाशात असे अनेक देश आहेत ज्याच्यामध्ये लोकशाही होती. आपल्या बाजूला जर पाकिस्तान बघितलं, इथे जर बांगलादेश बघितलं, अफगाणिस्तान जर बघितलं, त्या देशामध्ये लोकशाही होती. तर तिथं जर आपण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला, न्यूज वगैरे पाहत असता? न्यूज तर पाहतो आम्ही बा. मी तर न्यूज रोज सकाळी पाहतो. सकाळच्या काय बातम्या. परिस्थिती आहे बांगलादेशची सध्या?
बांगलादेशी त्याच्यात आपल्या लोकांना त्रास होऊ राहिला म्हणते तितकं मी असं पाहिलेलं आहे जास्त करून बांगलादेशच्या इकडं. लोकशाही पाहिजे पण लोकशाही पाहिजे. धन्यवाद. बात करेंगे अपने देश में लोकशाही है, लोकशाही के विषय नहीं क्या लगता है लोकशाही रहने को अपने देश में या हुकुमशाही? नो आर्ग्यूमेंट, नो कमेंट. हे भाऊ बोलतील काय 2-3 शब्द तुम्ही बोला. नाही मला जमतच नाही प्रत्येकाचं एक मत असतं. बोलणार एक जास्त बोलता नाही येत नाही का? थकवा येते. तुम्ही बोलता का? सध्याच नव्हे 2014-10 पासून अलीकडे सत्ताधारी असो की विरोधक असो 2 विषय चर्चेमध्ये आहे, लोकशाही आणि हुकुमशाही. काय मत आहे तुमचं? लोकशाही म्हणजे काय? सर्वात पहिले तर काय वाटतं लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे निवडणूक होऊन राहिले, सगळं होऊन राहिलं, सगळं बरोबर चालून राहिलं, त्याला म्हणतात लोकशाही. त्याला लोकशाही. मतदान करून लोकांसाठी लोकांनी जे मताचा उपयोग करून आले, आपल्या हिशोबाने सरकार बनवून आले, आणि कोणताही पक्ष ते स्वतःसाठी म्हणतात हुकुमशाही करून राहिले. ते निवडून येत नाही म्हणून हुकुमशाही म्हणतात. ते जेव्हा लोकसभेमध्ये निवडून आले त्यावेळेस ही हुकुमशाही नव्हती, त्यावेळेस लोकशाही होती म्हणते ती. आता सरकार दुसरी सरकार त्यांचे विरोध बनले म्हणून ते हुकुमशाही म्हणतात. ते कोणतेही तसंच म्हणणार आहे ना. आपल्या अर्थ काय? हुकुमशाही म्हणजे माझा चालून आला, फक्त जो राजा आहे तो चालून आला. जो राजा आहे तो चालवणार, राजाचं कसं चालणार आहे? जो सत्ता इलेक्शन कशासाठी घेऊन आला? तो इलेक्शन घेतले ना त्यांना. सध्याचं जर आपण राजकीय परिस्थित्या पाहिल्या किंवा मग धार्मिक परिस्थिती आपल्या देशामध्ये आपण जर बघितल्या, राज्यामध्ये जर बघितल्या, तर काय ही जी लोकशाही आहे ही चिरकाळ टिकणारी लोकशाही आहे आपल्या देशाची? बिलकुल चिरकाळ टिकणारी आहे, बिलकुल चिरकाळ टिकणारी. काही पक्ष आहेत ते त्याच्यावर नाव ठेवून आले, पण मला नाही वाटते जर असं असतं तो एवढ्या सीटा आणि एकनिष्ठी सरकार आली नसती. जवळपास 70-75 वर्ष झालेले आपला देश हा प्रजासत्ताक बनलेला आहे, बरोबर आहे. 26 जानेवारी 1950 पासून. काय वाटते इथून जर आपण 50 वर्ष किंवा 40 वर्षाचा विचार केला फक्त, आता आपण जगू अथवा नाही तो नंतर झाला, विचार जर केला तर काय हे खरंच लोकशाही आपल्या देशासाठी कारक ठरू शकते, मारक ठरू शकते? काय मत आहे? लोकशाही तर आपल्या कारण लोकशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात कधी भीड तंत्र ज्याला म्हणतात, मॉब याचाही लोकशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. मला नाही वाटत ते आपलं मॉब दाखवून ते सगळं आपलं आपल्या पाठीवर असे अनेक देश आहेत ज्याच्यामध्ये डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, परंतु त्या देशाची जर सध्याची आपण परिस्थिती जर बघितली ना, आता बाजूचा जर बांगलादेश आपण बघितला, काही वर्ष अगोदर तिथं लोकशाही होती. काय वाटते तिकडे पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान, त्याचा जर विचार केला, आपल्या अखंड भारताचा कधी काळी हा भाग राहिलेला आहे. काय वाटते खरंच लोकशाही आपल्या देशासाठी? हे जे बांगलादेशमध्ये होऊन राहिला तो मॉप आहे, तो पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे, केरळामध्ये होऊन राहिला. तर त्यांची सरकार येत नाही म्हणून ते मॉप दाखवून सत्ता पलट करण्याचा प्रयत्न करून राहिले. जे मोठ्या प्रमाणात लोकांचं त्यांचं पाहते, पण लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. जनसंख्या म्हणजे त्यांना काय किती अपत्य पाहिजेत, त्यानंतर त्यांना काय स्वतंत्र पाहिजे. लोकशाहीमध्ये मग लोकशाही कुठं राहून राहील? साधारण आहे, चालते व्यवस्थित आहे. पण आता कसं आहे, वातावरण थंड आहे. वातावरण थंड आहे. कधी बंद करायला लागते का आपलं दुकान? नाही, बंद नाही करायला लागत कधीच नाही. बंद असलं तर नाही, बंद विषयच नाही राहिला. बंद विषयच नाही, बंदच नाही ना. कशासाठी आता? नाही काय नाही असला तर बंद राहतच नाही. असला तर करतच नाही. हो, रिस्पॉन्स द्यायला लागते. आपल्या देशामध्ये आता लोकशाही हुकुमशाही अशा गोष्टी चर्चेत आहेत, बरोबर आहे. हो, वाचत असता किंवा मग पाहत असता पेपरमध्ये, न्यूजमध्ये, टीव्हीवर. काय वाटते आपला जो देश आहे त्या देशामध्ये लोकशाही असायला पाहिजे की हुकुमशाही असायला? लोकशाही असेल. काय फायदा होईल लोकशाही लोकशाही असल्यामुळे सर्व प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या मनाला कामं वगैरे करता येईल, सर्व करता येईल, कोणाचं प्रेशर नाही राहील. त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे लोकशाही. न्याय मिळून राहिला का लोकशाही? भेटू यायला, कुठे भेटते कुठे नाही भेटत. 1920चा विरोध आहे. 19-20 का फरक आहे. 1920 असतीच. कधी बाहुबलीला न्याय भेटते, कधी भेटते, तसं काही नाही. गरीबाला भेटते, कधी भेटते कधी नाही भेटत. 1920 असते ते, आहे का नाही? तिकडं पडलं भारी, तिकडं न्याय होऊन जाते. मग कशी काय लोकशाही आहे? मग लोकशाही आहे ना. जे समजा आता गरीबाचा एखादा न्याय भेटायचा असला तर भेटून जाते ना. नाही भेटला तर नाही भेटते, तसं काही नाही. भेटते. हुकुमशाहीचा अर्थ काय? हुकुमशाही म्हणजे एखाद्या प्रेशरमध्ये राहणं, एखाद्याच्या हुकुम करायला पाहिजे, तुला हे काम करायला लागते, असं करायला लागते, तसं करायला लागते. हुकुमशाही. लोकशाही म्हणजे आपल्या मनानं समजा चालू आहे मग सगळं. हो, सर्व व्यवस्थित. आपल्या मनानं सुरू आहे ना. काय वाटतं किती वर्ष टिकणार आहे लोकशाही? लोकशाही तर भरपूर दिवस टिकणारच आहे ना. नाही, हुकुमशाही आहेच नाही तसं. हुकुमशाहीसारखं काही नाही. हुकुमशाहीसारखं काही नाही. टिकणार आहे. हो, लोकशाही टिकणार आहे. हो, टिकणार. आपल्या देशात लोकशाही आहे, बरोबर, संविधानाचा राज्य आहे. काय वाटते ज्या काही आता चर्चा होऊन राहिल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण असं ऐकतो की देशात लोकशाही आहे, हुकुमशाही आहे, सत्ताधारी म्हणतात लोकशाही आहे, विरोधक म्हणतात हुकुमशाही आहे. काय वाटते तुमच्या मतानुसार देशामध्ये हुकुमशाही कशी आली? लोकशाही आहे ना आपल्या देशात. हुकुमशाही कशी आली? लोकशाही असली पाहिजे. काय फायदे आहेत लोकशाहीचे?
पाहिजेच पाहिजे. काय फायदे? लोकशाही म्हटल्यानंतर लोकांच्या ह्याच्यात झालं हा. ना, लोकांपासून जे राज्य चालते हा. लोकांपासूनच चालते ना. समजा जर एक आपल्या देशामध्ये हुकुमशहा असला तर काय होईल? मग त्याचं राज्य चालन. त्याचं राज्य चालत, त्याच्या मनानुसार आपल्याला चालायला लागेल. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की बा देशामध्ये लोकशाहीच असली पाहिजे, लोकशाहीच असली पाहिजे. असली पाहिजे. न्यूज वगैरे पाहत असता? नाही न्यूज पाहायला वेळच नाही वेळच नाही भेटत, कामापासूनच वेळ नाही. आपल्या देशामध्ये सध्या लोकशाही हुकुमशाही या दोन गोष्टीवर चर्चा होऊन राहिली, बरोबर? काय मत आहे तुमचं लोकशाहीबद्दल? त्याच्यात काही इंटरेस्ट असतो. याच्यात काय इंटरेस्ट आहे? पण लोकशाही आहे देशामध्ये, हो लोकशाही आहे. आहे. लोकशाही असली तर काय फायदा आहे तुमचा? काय फायदा आहे? काही हे आपले रुटीनचे कामं आहे हां ते आपल्यालाच करावं लागते. हां कोणी निवडून येऊ, हां. कोणी पक्षात असो काही असो. हुकुमशाही असली तर काय वाटते? काय हुकुमशाही तर नाही आहे, लोकशाहीच आहे ना. नाही नाही असली तर समजा काय वाटतं? हुकुमशाही असली तर मग हुकुमाप्रमाणे काम करावं लागेल. त्यांच्या नियमाप्रमाणे काम करायला लागेल. हां. म्हणजे आता तुम्ही स्वतंत्र आहे म्हणून तुम्हाला लोकशाही चांगली वाटून राहिली. वाटून काय वाटतं किती काळ टिकणारी ही लोकशाही आहे? आता ही लोकशाही जास्तीत जास्त दिवस टिकणार आहे. हां त्याचं कारण असं आहे, सत्ताधारी पक्ष वेळेवर हां निरनिराळे आमिष दाखवून हां निवडून येतात, हां. बरोबर. आणि लोक त्या प्रलोभनाला बळी पडून मतं देतात. परंतु दुसरीकडे महागाई वाढत आहे, म्हणजे लोकांच्याजवळून पैसा काढणे, लोकांनाच वापस देणे असा नियम चालू आहे. तुरीचे भाव, किराणा दुकानचे भाव. चला हे महागाईचा विषय आहे. हो, पण लोकशाहीचा जर आपण विचार केला तर चिरकाळ टिकणारी आहे का लोकशाही? चिरकाळ टिकणार. कारण 1950 पासून आपण लोकशाही मध्ये टिकणार राहिलो. टिकणार 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 आहे लोकशाही. धन्यवाद. काय म्हणते कैची, हतोळा, छन्नी सगळं आहे इथं नाही? माणसाचं ऑपरेशन होती. ऑपरेशन होते काय? इलेक्ट्रिक मशीन इलेक्ट्रिक मशीनचं काम होतं. आपल्या देशामध्ये सध्या काही चर्चेचे विषय बनलेले आहेत. आम्हाला राजकारणाचं काही घेणं नाही राजकारणाचं नाही. आपला हा जो देश आहे ना हा लोकशाहीवर चालते 1950 पासून असं म्हणतात. बरोबर. काय वाटते तुम्हाला आपल्या देशामध्ये लोकशाही जिवंत असायला पाहिजे की हुकुमशाही देशामध्ये आली पाहिजे असं वाटतं? लोकशाहीच पाहिजे. हुकुमशाहीला तर जास्त काम होईल. काय वाटते जर लोकशाही असली तर त्याचं काय व्याख्या काय आहे तुमच्या मतानुसार? व्याख्या काय, लोकशाही असली तर त्याची हुकुमशाहीसारखंच काम होईल ना. लोकशाही म्हणजे याच्यासारखं लोकशाही परवडते, हुकुमशाही नाही परवडत. म्हणजे परवडणार नाही आपल्या देशात. काय लोकशाहीचे काय फायदे आहे? लोकशाहीचे फायदे म्हणजे सर्व कायदे कानून सर्व म्हणजे लिमिटमध्ये राहतात लोक. काय सर्वसामान्यांना न्याय भेटते? न्याय भेटते ना. लोकशाहीत भेटते नाही? लोकशाहीत नाही भेटते, हुकुमशाहीत थोडी भेटणार आहे. लोकशाहीत भेटणार नाहीये. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे देशात. लोकशाही जिवंत राहिली. काय वाटते किती वर्ष लोकशाही जिवंत राहील देशात? आता हे पुढचं सांगताय नाही, एक आपण. विचार असते माणसाले की बा चला मी काही वर्षानं तरी एखादं घर घेईल, गाडी घेईल, बंगला घेईल. हो ना. एक विचार करते माणूस. काय तुमचं काय मत आहे? किती वर्ष झालं? आता आयुष्य राहिलंच किती आपल्याला, किती वर्ष पाहणार आहे. विचार 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 हे तर असंच राहायला पाहिजे बा. आले पाहिजे. चला धन्यवाद. या दोन तीन प्रश्न आहेत. विचारा. आपल्या देशामध्ये 26 जानेवारी 1950 पासून संविधान लागू झालेलं आहे, प्रजासत्ताक देश बनलेला आहे. काय वाटते आपल्या देशामध्ये ही जी लोकशाही आहे चिरकाळ टिकायला पाहिजे? काय मत आहे तुमचं लोकशाही? सर्वात पहिलं मत काय आहे? लोकशाही म्हणजे काय? लोकशाही तर चिरकाळ टिकायला पाहिजे. लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, तसं टिकायला पाहिजे. बाबासाहेबांनी तसं करून ठेवलेलं आहे राज्यघटना लिहून. पण आता सध्या कसं आहे तर जे आहे सरकार, जे आता सध्याच्या स्थितीत आपलं सरकार आहे, याने म्हणजे सर्व आपलं हे करून राहिले. म्हणजे सर्वजण म्हणतात बा ते विकून राहिले. आपली इथे जे महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट आहेत आलेले कोणते बेरोजगारासाठी जिथं रोजगार उपलब्ध होणार होता तो गुजरातला निघून राहिले. आपल्या इथं नाही होऊन राहिलं. कुठला तरी एक प्रकल्प आहे तो पण आता नेला म्हणते गुजरातला. ते कराडे सरांचे व्हिडिओ पाहतो, कराडे सरांनी सांगितलं होतं. हुकुमशाहीचा अर्थ काय होतो? हुकुमशाही म्हणजे आता आपलं जे किम जॉम आहे ना, किम जॉम, उत्तर कोरिया, ते जे म्हणते मी अशी कटिंग सांगितली करायची, हा कट ठेवता तोच कट ठेवता, तो झाला हुकुमशाही. तशा प्रकारचं सध्या सरकार आहे आपलं. काय वाटते ही देशामध्ये जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर काय केलं पाहिजे वाटतं? देशामध्ये जर लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर सर्व लोकांनी मिळून जरा विचार करायला पाहिजे. आणि सर्वात पहिले EVM मशीन बंद करायला पाहिजे. बॅलेट पेपरवर निवडणूक व्हायला पाहिजे. म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठी बॅलेट पेपर व्हायला पाहिजे. असं मत आहे. हो हो. त्याच्यानंतरच लोकशाही कुठेतरी सुरू होईल. हो, त्याच्याशिवाय राहणारच नाही ना लोकशाही. तर सध्या काही असं वाटत नाही. कुठं समजा दंगली होत राहतात. आता परभणीमध्ये दंगल झाली,
10-11 तारखेला बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर जे संविधान होतं प्रतिकृती ठेवलेली त्याची विटंबना केलेली आहे. ती विटंबना केली तर ते काच फोडून तर ते म्हणतात अशी विटंबना कुठे झाली ते म्हणतात की त्याला एक शब्द दिलेला आहे या लोकांनी RSS वाले यांनी एक शब्द दिलेला आहे की बा जे हे दंगल करते हे मनोरुग्ण आहे बा तो मनोरुग्ण आहे. आता मनोरुग्णाला त्या रस्त्यानं लागेल तितके पुतळे असतील अधिक काही वस्तू असतील पण त्यांना ते मग तोच कसा दिसला त्यांना तिथं ते काही पूर्ण कट्टारस्थान राहते पूर्ण हे दंगली घडवण्याचा प्रकार आहे. काय वाटते चिरकाळ टिकली पाहिजे का लोकशाही देशाची? लोकशाही तर चिरकाळ टिकायलाच पाहिजे आवश्यकच आहे. कारण आपण 26 जानेवारीला एक नारा देतो प्रजासत्ताक दिन चिरायू हो म्हणजे ही कुठंतरी अपेक्षा आहे आपल्याला असलं पाहिजे. परंतु ज्या प्रकारे भारतावर अनेक वर्ष राज्य केलेले आहे अनेक आक्रमकांनी किंवा इंग्रजांनी त्यानुसार आताची जर सध्याची परिस्थिती बघितली काय हे ॲज इट इज राहील काय भविष्यात? 2048 पर्यंत 2048 पर्यंत तरी लोकशाही टिकून राहू शकते त्याच्यानंतर नाही राहू शकत. धन्यवाद. थंडीचे दिवस आहेत नाही दारू बघा त्याच्यावरून दारू बघा काय चालू आहे शिकून काय बोलता काय बोलता आपल्याला काय बोलता नाही काय तेवढा पुरतो जेवढं आपल्याला गावरानी भाषेत बोलता येतं. काय बोलता आपल्या देशात सध्या लोकशाही आणि हुकुमशाही या दोन गोष्टी चर्चेत आहेत. काय वाटते लोकशाही म्हणजे काय काय माहिती आहे तुम्हाला? लोकशाही हुकुमशाही दोन्ही चालू आपल्या भारतात. काय कशी लोकशाही चालू आहे? लोकशाही चालायला मिळेल नाही कोणाचा सारा जिथं जिथं पैसे खायचे धंद्यात काही काम करा पैसे द्या मोकळं व्हा फुकट कोणी काम करत नाही. म्हणजे लोकशाही सगळ्याला न्याय भेटणं अपेक्षित असते. अपेक्षित न्याय भेटतच नाही. न्याय भेटत नाही. एक मे मोदीच असा आहे तो कुठपर्यंत कोणाकोणाला पुरील मोदी कुठपर्यंत कोणाकोणाला पुरील तो सारा जगच भ्रष्टाचार झाला काय करता झाली. काय वाटते हुकुमशाही झाली पाहिजे का आपल्या देशात? हुकुमशाही चालू आहे ना सगळी चालू झाली पाहिजे. चालूच आहे नाही का मी म्हणेल तो काय अशी आहे परिस्थिती. कोण करून राहिलं हुकुमशाही? सगळेच पक्षावाले सगळेच पक्षावाले पैशाशिवाय कोणतंच काम होत नाही. पैशाशिवाय कोणतंच काम होत नाही. किती वर्षापर्यंत राहील लोकशाही? जग तर सूर्यन चांद आहे तो राहील लोक चांद एकदम हा बिलकुल तेच परिस्थिती दिवसांनी. नंतर तयार झालेला पाकिस्तान आपल्या देशाच्या नंतर तयार झालेला बांगलादेश अफगाणिस्तान हे देश आता ज्या मार्गावर चालून राहिले सध्याच्या घडीला त्या देशाच्या इकडे बघितल्यानंतरही तुम्हाला वाटते की बा आपल्या देशात बाबासाहेब आंबेडकर सारखे केले गांधीजी सारखे केले आता हे काय करणार आहे? चांगले चांगले माणसं केले आता राहिले नाही राहिले फक्त. टिकली पाहिजे लोकशाही. लोकशाही टिकली पाहिजेच. काही चान्सेस आहेत का टिकायचे? सांगता येते मग काय चान्सेस तर काही सांगता नाही येत. कधी कधी बंद होते भारत बंद महाराष्ट्र बंद मूर्तिजापूर बंद अकोला हे तर राजकारणी लोक करतात. कास्तकाराला कोणी व्हॅल्यूच नाही. म्हणजे सामान्य नागरिकांना तर बंदची काही अपेक्षाच नसते ना. काहीच नाही काही बंद असो की चालू आपल्या मनाच्या विरोधात ही गोष्ट होऊन राहिली. हो मग काय लोकशाही आहेच तरी नाही ना आम्ही नाही म्हणून राहिलो नाही म्हणून राहिले नाही आहे लोकशाही नाही अर्धी लोकशाही आहे अर्धी हुकुमशाही आहे असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणायला धन्यवाद. नाही काय एक चॅनल आहे आमचं न्यूज चॅनल एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. कायचा? पेपर वगैरे वाचत असता? राजकारण सोडून विचारायचं. राजकारण सोडूनच पण तरी प्रभाव करते आपल्या आयुष्यावर हे राजकारण देशावर हे राजकारण बरोबर आहे. प्रभाव तर करतेच ना कारण माणूस हा जो घटक आहे सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक या चारही क्षेत्राशी निगडीत आहे बरोबर आहे काय मत? आपल्या देशामध्ये दोन विषय चर्चेत आहे लोकशाही हुकुमशाही. काय वाटते लोकशाहीबद्दल काय मत आहे तुमचं? काही नाही तो अभ्यासच नाही. तो अभ्यासच नाही. लोकशाही म्हणजे सरळ सरळ काय अर्थ आहे? काहीच अभ्यास नाही. लोकांसाठी लोकांनीच केलं चालवलेलं राज्य बस. हुकुमशाही म्हणजे ते नाही माहिती. ते नाही माहिती. हुकुमशाही आहे काय त्याची? मी तेच तर मी म्हणून राहिलो तुम्हाला आहे काय तेच तर विचारून राहिलो. शेतकरी आहे कर्मत नाही आले काय चांगला जेव काय मग बरं. लोकशाही म्हणजे काय माहिती नाही काहीच नाही. लोकशाही म्हणजे काय माहिती नाही. हुकुमशाही म्हणजे काय? काहीच नाही. आम्ही शेतकरी काही समजत नाही. काही समजत नाही. काही हरकत नाही. लोकशाही म्हणजे काय माहिती? लोकशाही म्हणजे लोकांचा समजा हे राज्य समजा लोकांचं राज्य. कोण राज्य करते लोकांवर? म्हणजे लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. म्हणजे लोकांनी निवडून दिलेले जे राज्यकर्ते आहेत त्यांनी लोकांसाठी काम केलं पाहिजे त्याला लोकशाही म्हणतात. हुकुमशाही म्हणजे काय? राजा जे बोलन ते प्रजेने करायचं त्याला हुकुमशाही म्हणतात. आणि लोकशाहीमध्ये तसं चालत नाही. लोक ठरवतात कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही ते त्याला प्राधान्य आहे. लोकशाहीत नाही
लोकांना मत मारल्यानंतर आमदार खासदार तयार होतात, त्याला लोकशाहीचं राज्य म्हणतात. आणि हुकुमशाहीतनी राजा ठरवण, कोणाला कोणता राज्यकारभार द्यायचा, तो कसा चालवण, प्रजेनं कोणतं काय करायचं ते राजा ठरवते, त्याला हुकुमशाही म्हणतात. काय फायदे आहेत लोकशाहीचे? लोकशाहीत फायदे आहेत, लोकांमिळून ठरवले जाते, लोकांच्या मतानं ठरवले जाते, लोकांना कोणते कामं पाहिजेत ते त्यांच्या मतानुसार केल्या जाते. आणि हुकुमशाहीत कसं आहे, राजा ठरवण की लोकांना द्यायचं की नाही, त्यांच्या मनासारखे कामं तो राजा ठरवण की त्याच्या मनासारखं काम करायचं. लोकशाहीत न्याय भेटते. न्याय भेटते लोकांच्या नुसार. लोकशाहीतनी न्याय प्रणाली आहे. इथं नाही मिळाला तर ते पुढच्या कोर्टात जाऊ शकतात. अकोल्यात म्हणजे इथं नाही, अकोल्याच्या सत्र न्यायालयामध्ये भेटला नाही, समजा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जर नाही भेटला तर ते पुढे जाऊ शकतात, सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, हायकोर्टात जाऊ शकतात. त्याला लोकशाही म्हणतात. हुकुमशाहीत तसं नाही आहे. काय वाटते, लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वास आहे? हो आहे ना. काय काय तयार केलेलं आहे लोकशाहीनं? लोकशाहीनं म्हटले बरेच मुद्दे न्याय व्यवस्था तयार केलेली आहे. आणि रिझर्व्ह बँक आहे लोकांसाठी, निवडणूक प्रक्रिया आहे आणि बरेच काम आहे तसे. काय वाटते, खरंच लोकांचा या निवडणूक प्रक्रियेवर, न्याय प्रक्रियेवर विश्वास आहे ना? म्हणूनच लोकांनी निवडून दिलं कारण बीजेपीला तिसऱ्यांदा वेळेस. न्याय प्रणालीवर, निवडणुकीवर त्यांना विश्वास आहे. त्यांना वाटलं की बीजेपी काम करेल म्हणून त्यांनी निवडून दिलं, त्यांना प्राधान्य दिलं. हुकुमशाही म्हणजे काय? हुकुमशाही म्हणजे राजाच ठरवण. हुकुमशाही म्हणजे कसं, जर आता त्यांनी ठरवलं, राजाने जर ठरवलं की निवडणूक प्रक्रिया रद्द करायची, ते त्यांच्या हातात आहे. लोकांच्या नुसार राज्यच नाही चालवायचं, लोकांचा मताचा अधिकार काढून टाकायचा. किती वर्ष चालणार आहे लोकशाही असं वाटतं? ते लोकांच्या हाती आहे. लोकांच्या हाती. लोकांनी जर म्हणजे मान्य केलं की आपल्याला हुकुमशाही आणायची आहे तर ते होऊ शकते. लोकांनी जर ठरवलं की आपल्याला हुकुमशाही नाही द्यायची, ते लोकांच्या हाती आहे. राजा म्हणजे सरकारही पाडून टाकू शकतात. असं हा फरक आहे. 26 जानेवारी 1950 पासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. बरोबर आहे. बनले 26 नोव्हेंबरला आपण म्हणजे घटना झाली 49. काय चिरकाळ टिकणारी आहे का लोकशाही? लोकांच्याच हाती आहे ना. लोकांनी जर टिकून ठेवली होती, कारण बाबासाहेब बोलले होते, घटना किती चांगली असली, किती चांगली लिहिलेली असली, लोकांसाठी त्याचे किती मुद्दे चांगले असले, पण ज्यांच्या हाती मी सोपवली त्यांनी जर त्याचा उपयोगानुसार जनतेनं मी आता हे समजा त्यांच्या हाती सोपवली, जर जनतेनं त्याचा उपयोग घटनेच्या माध्यमातून जर लोकांनी कामं करून घेतले तर एक दिवस लोकांचंच राज्य राहील. जर ते नाही झालं त्यांच्यासारखं, हुकुमशाही यायला काही वेळ लागणार नाही. हुकुमशाही येऊ शकते ना. येऊ शकते ना. लोकांनी ठरवलं तर लोकशाही येऊ शकते, हुकुमशाही येऊ शकते असं मत आहे. धन्यवाद. कुठं चालले? अकोला चालले. न्यूज वगैरे पाहत असता? पेपर वगैरे वाचत असता? वाचत असता. लोकशाही म्हणजे काय माहिती आहे? हुकुमशाही म्हणजे लोकशाही म्हणजे स्वतंत्र, हुकुमशाही म्हणजे सक्ती म्हणजे हुकुमशाही. आणि लोकतंत्र म्हणजे लोकशाही म्हणजे आपला. काय वाटते, लोकशाही फायद्याची आहे की हुकुमशाही? लोकशाही कशी आहे फायद्याची? लोकशाही स्वतः मतानं काही नाही करते, हुकुमशाही करता येते काय? हुकुमशाहीत करता नाही येत. नाही. लोकशाहीमध्ये न्याय मिळते का? न्याय मिळते. सामान्य नागरिकांना न्याय मिळते. खरंच मिळते ना सामान्य लोकशाही. विरोधक माहिती आहे का तुम्हाला? सध्या जे सत्तेत आहे त्याच्या विरोधातले ते विरोधक म्हणतात लोकशाहीची हत्या झाली आहे, लोकशाही संपलेली आहे, हुकुमशाही आलेली आहे. बिलकुल खोटी गोष्ट आहे. बिलकुल खोटी गोष्ट आहे. लोकशाही सध्या जिवंत आहे. जिवंत आहे. 1950 पासून. काय वाटते, याच्यानंतरही ते लोकशाही जिवंत राहील? लोकशाही जिवंत अमर राहील जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहील. पक्क्यात राहील. आपण 26 तारखेला जे प्रजासत्ताक दिन असते की नाही, जानेवारी, लोकशाही दिन चिरायू हो म्हणतात ना. लोकशाही दिन चिरायू हो म्हणजे कुठेतरी नागरिकांना अशी अपेक्षा आहे की बा लोकशाही दिन चिरायू असला पाहिजे, आजन्म टिकला पाहिजे. तुमची इच्छा आहे आजन्म टिकला पाहिजे. अमर जोपर्यंत सूर्यचंद्र आता काही राहिलं काय बाकी. चला, धन्यवाद. काय करून राहिले हो? शासन बडनेरा निघाले. आपल्या देशामध्ये लोकशाही, हुकुमशाही असे चर्चेतले मुद्दे आहेत सध्या. आता त्याच्यात बोलायचं झालं तर वन नेशन वन इलेक्शन, याचा अर्थ काय होईल? ते हुकुमशाहीकडेच मार्गाचा अवलंब दिसून राहिला तो. असं लोकशाही कशाला की सार्वजनिक याच्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आता बॅलेट पेपरचं तुमचं EVM मशीनचं चालू आहे आता. कारण काय, ज्या पक्षाची कोणत्याही प्रकारची हवा नसताना किंवा माहोल नसताना त्या पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतात. हे कशाहून ठरवलं जातं की हवा नाही आहे किंवा मग आता हे तर म्हणणं काय आहे की त्यांचं की आहे की जे मशीन हॉक केल्यानंतर आम्ही जर या याच्यावर बटन चिन्हावर दाबलं तर हे बटन जे आहे ते चिन्हावर, ते आमचं जे मतदान आहे त्या चिन्हावर न जाता दुसरीकडे वळवल्या जाते असं पब्लिकचं म्हणणं आहे. पक्षाचं तर आहेच. याच्या बाबतीत आपण तर त्याचे सांगू शकत नाही. आपण काही इंजिनियर नाही आहे. आपण त्या मशीनच्या बाबतीत तेवढं बोलू शकत काय. लोकशाहीनं काय काय तयार केलं? लोकशाहीनं काय काय तयार केलेलं आहे? लोकशाही वास्तविक आता
जे जशी लोकशाही पाहिजे हां. त्या प्रमाणात लोकशाही सर्व हुकुमशाहीसारखं आलेलं आहे. लोकशाहीनं न्याय प्रक्रिया तयार केलेली आहे, बरोबर आहे. लोकशाहीनं न्याय प्रक्रिया तयार केलेली आहे. सुप्रीम कोर्ट लोकशाहीनं तयार प्रक्रिया अशी केलेली आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेले जे राज्य ते लोकशाही, बरोबर आहे. आता याच्यात कसं की एकतर्फी हुकूम चालू आहेत, एकतर्फी हे चालू आहे, त्याच्यामुळं त्याच्या लोकशाहीचं काही खरं नाही आहे. सुप्रीम कोर्ट नाही आहे काय? सुप्रीम सर्व त्यांनी बांधून घेतलेलं आहे. बांधून घेतलं हा, म्हणजे सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, तुमचे ईडी सीडी जे चालू आहे की नाही, हे काय तर कशाचा प्रकार आहे? भाजपमध्ये एकही करप्टेड नाही आहे काय? नाही आहे का भाजपमध्ये करेक्टेड? हां, करप्टेड सर्व काँग्रेसमध्ये ना उद्धव सेने तर याच्यातच आहेत का सर्व? असं माझं तरी मत आहे भाऊ. म्हणजे लोकशाही नाही आहे सध्या. नाही, हो, लोकशाही प्रिय म्हणजे बाबासाहेबांनी जे हे दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे लोकशाही चालून नाही राहिली. कधी येईल लोकशाही? कधी हां? कधी येईल लोकशाही? ते काही सांगता येत नाही. सत्ता आल्यानंतर लोकशाही आहे. नाही, ते आता काय सर्व एका काय म्हणतात की एकाच गुळाचे गणपती आहेत सर्व. एकच गुळाचे गणपती. हां. म्हणजे काय वाटते जर सध्या लोकशाही समजा आली, मला तर सरळ सरळ वाटतं की बाबा हुकुमशाहीकडे देश चालला म्हणून. हुकुमशाहीकडे देश चालला आहे. हो. जायला पाहिजे का? हा, नाही, जायला नाही पाहिजे. जायला नाही पाहिजे. मग काय अर्थ आहे त्या तुमच्या जनतेनं थांबवलं पाहिजे. राज्यघटनेला काय किंमत राहिली? जनतेनं थांबवलं हो, लोकशाही ही यायला पाहिजे, त्याच्याप्रमाणे व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. हो. धन्यवाद. या. आपल्या देशामध्ये सध्या लोकशाही आणि हुकुमशाही हे दोन शब्द चर्चेत आहेत. काय मत आहे तुमचं? लोकशाहीमध्ये काय असते? काय आपल्याला समजायला पाहिजे? काही समजत नाही होत. काय म्हणते दादा? लोकशाही म्हणजे काय? कोणत्या पक्ष मला लोकशाही म्हणजे लोकांच्या हितासाठी आहे लोकशाही, आहे की नाही? आणि हुकुमशाही म्हणजे? हुकुमशाही म्हणजे दादागिरी, दादागिरी. आहे की नाही? काय वाटते लोकशाहीच्या आपल्या जबाबदाऱ्या काय असतात? लोकशाहीच पाहिजे ना आपल्याला. ना जबाबदाऱ्या काय असतात लोकशाहीमध्ये? लोकशाही म्हणजे जबाबदार म्हणजे जे लोकांना पाहिजे तेच पाहिजे, आहे की नाही? लोकांच्या हितामध्ये काम झालं पाहिजे सगळं, तेच आहे. बाकी काय हुकुमशाहीमध्ये होऊ नाही शकत का असं लोकांच्या हितातलं काम? तो हुकुमशाही राहिलंच नाही ना. स्वराज्याची निर्मिती झाली आणि कशाला हुकुमशाही राहिली? भारतीय राज्यघटना झालेला आहे अजून एक लोकशाही असली पाहिजे. लोकशाही असली पाहिजे. पूर्ण लोकशाही आहे का आपल्या देशामध्ये? पूर्ण लोकशाही सगळंच म्हणजे जनतेच्या मनासारखं होऊन राहिलं. सगळं जनतेच्या मनासारखं होते का? नाही, पण ते पण जनतेच्या मनासारखं नाही होऊन राहिलं म्हणून तर लोक हे करू राहिले ना. मनासारखं झालं पाहिजे. तुमच्या मनासारखं सगळं होते का? न्याय भेटते का तुम्हाला? न्याय कुठं भेटते, कुठं भेटत नाही. कुठं भेटत नाही. मग कसं काय लोकशाही आली? तेच म्हणून राहिलं काय. म्हणजे अर्धी लोकशाही आहे देशात. अर्धी लोकशाही आहे. अर्धी लोकशाही आहे का? नाही, असं तर म्हणू नाही शकत आपण अर्धी लोकशाही आहे का ते काय. पण आपलं कामं केलं पाहिजे बा. सगळं काम केलं पाहिजे. कामं केलं पाहिजे, आहे की नाही? जिथं लोक राहिले तिथं नाही का त्यांनी काम केलं पाहिजे बा. माझं असं मत आहे. मत आहे. जास्त काही माहीत नाही लोकशाही आणि हुकुमशाहीबद्दल. नाही, हुकुमशाहीबद्दल लोकशाहीबद्दल माहीत आहे, पण मला असं वाटतं की बा ज्या माणसांनी ज्या खुर्चीवर बसलं त्यांनी कामं केलं पाहिजे लोकांनी, असं बस. बाकी काहीच नाही. किती काळ लोकशाही टिकू शकते असं वाटतं तुम्हाला? लोकशाही तर टिकली ते आपल्या हातामध्ये. 1950 पासून चालू आहे लोकशाही. हां, येणाऱ्या काळातही आपल्याला लोकशाही दिसेल की ते आपलं अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश अशी स्थिती होईल देशामध्ये? नाही, ते आपण ते काय ते सांगताय. ज्ञान नाही आहे जास्त. काय हरकत आहे. लोकशाही, हुकुमशाही, बरोबर आहे. काय मत आहे तुमचं? लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे लोकशाही म्हणजे आपली सामान्याचा आधार, जनसामान्यांचा आधार. म्हणजे बा जनतेचं सगळं काही चालणार त्याला बोलतात लोकशाही. लोकशाही. काय वाटते सध्या जे काही परिस्थिती आहे देशाची किंवा मग भविष्यात झालेली, भूतकाळात झालेली, भविष्यात येणारी सध्याची परिस्थिती आहे खरंच लोकशाही देशात? लोकशाही आहे देशात. आहे का देशात? निवडणुका होऊन राहिल्या आपल्या सगळं लोकशाहीच आहे. लोकशाही आहे. हुकुमशाही आली तर देशात काय होते? हुकुमशाही आली तर कोणी एक मेन जो राजा असते त्याच्या हुकमानं चालणार. आपल्याला परवडीन का ते तसं हुकुमशाही आली तर? नाही, आपल्याला लोकशाहीच लागणार ना. आपल्याला लोकशाहीच पाहिजे. कधी कधी महाराष्ट्र बंद राहते, कधी कधी भारत बंद राहते, कधी कधी अकोला बंद राहते, कधी कधी मूर्तिजापूर बंद राहते, बरोबर आहे? कधी काही घटना घडतात, अप्रिय घटना घडतात, त्याच्यात मोठ्या प्रमाणात नुकसानही होतं. बरोबर. काय वाटते हे जे बंद राहते किंवा मग अशा काही घटना घडतात ते लोकांच्या मनानुसार घडतात? नाही, लोकांच्या मनानुसार नाहीच घडत आहे. मग काहीतरी घडवल्या जातात किंवा कोण्या कारणास्तव घडतात. मग कसं ह्या तर घडणारच आहे. ह्या घडणारच आहे. ह्या घडणारच आहे. ह्या घडणारच आहे.
कधी कधी आपल्याला जबरदस्ती केली जाते, न्यायाची अपेक्षा असते, न्याय भेटत नाही. ते चालणारच आहे, कधी नाही भेटणार, कधी नाही भेटणार. मग लोकशाहीत असं अपेक्षित आहे का तुम्हाला? लोकशाहीत असं अपेक्षित नाही आहे, पण ह्या गोष्टी देशात जे चालतात काही चांगल्या काही किती काळ टिकू शकते लोकशाही? लोकशाही तर आता आजपर्यंत टिकत आली, अजून टिकणार. आतापर्यंत टिकत आलेली आहे लोकशाही, टिकू शकते, टिकू शकते. लोकशाही टिकणारच आहे, लोकशाही टिकणारच. चला, धन्यवाद. पेपरही वाचत असतात? पेपरपेक्षा टीव्हीवर न्यूज वाचतो. सर, म्हणजे पाहता आपल्या देशात आता लोकशाही आणि हुकुमशाही या दोन गोष्टी सध्या चर्चेत आहेत, बरोबर आहे? बरोबर. काय मत आहे तुमचं, लोकशाही म्हणजे काय? लोकशाही राहिलीच नाही, लोकशाही काय म्हणा, लोकशाही कुठं आहे? लोकशाही तर सगळी काढून टाकली, आता तरी हुकुमशाही चालू आहे. लोकशाहीचा अर्थच कोणाला कळू देऊन नाही राहिले ते. कळू देऊन नाही हा, राहिले. लोकशाही जशी होती किंवा खरोखर आता लोकशाही आहे, प्रत्येकाला काही अधिकार आहे, हे सगळं हेच करून टाकलं ना. आता हुकुमशाहीवर आलं काम, असं आहे. हुकुमशाही आली आता देशात. हो, हुकुमशाही सारखं झालं ते आता. आमकरोशे काय आम्ही म्हणू ते. लोकशाहीमध्ये काही स्वातंत्र्य असते माणसाला. असते ना, लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य असते, बोलण्याचा अधिकार असतो. आता तो बोललं कोणी तर त्याच्यावरच केसेस होतात, त्याचं नाही तर त्याच्या मागे लोक लावून देतात. म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे बोलणारालाही बोलता येत. म्हणजे नेत्यांचा विषय झाला. सामान्य सामान्य नागरिकाची कामं होत नाहीत ना. हो, पहिले जसे कामं होत आता कामही नाही होत ना. कोणतेही डिपार्टमेंट घ्या तुम्ही, कामच होत नाहीत. नाही तर मग पैसा, रेव्हन्यूमध्ये तर सर्रास पैसा चालते, त्याच्यावर कामच करत नाही. साधारण लोकांचे तर कामच होत नाही. लोकशाही संपलेली असं समजून घ्या. आता असंच समजा, आता आमचं काय जीवन राहिलंच किती, आता 76 वर्षाचं वय आहे. 2 वर्ष 4 वर्ष जगू, पण हे पाहून राहिलो हे वेगळंच दिसून राहिलं. त्याच्यापेक्षा कोणाला बोलूही ना, आपलं काम होते का करून घ्या, नाही होत आणि जाय तिकडे. आपलं असं मत आहे. होत असलं तर करून घ्या, मस्का मारायचं काम नाही, पैसे द्यायचं काम नाही, असं चालू आहे. म्हणजे सध्या देशामध्ये लोकशाही कुठेतरी कमी झालेली आहे. काय मत आहे काका? मला काही समजत नाही, मला काही समजत नाही. मी आपली दुकानदारी भरी आपण बरं. काय वाटतं हुकुमशाही म्हणजे काय? मला काहीच नाही समजत. आपण त्याच्यात नाही का? चला, काय बरोबर. देश में अभी कुछ शब्दों की चर्चा है, काही शब्दांची चर्चा होऊन राहिली आपल्या देशात. लोकशाही आणि हुकुमशाही, बरोबर आहे? दोन शब्दांची चर्चा होऊन राहिली. काय मत आहे तुमचं, लोकशाही म्हणजे काय आहे? लोकशाही नावाची तर आपल्या भारतात कोणची वस्तूच राहिली नाही. कारण की हे जे BJP आहे हे लोकशाहीला हेच मानत नाही. हुकुमशाही यांचा हे आहे की हुकुमशाही आली पाहिजे आणि आमचा हुकुम चालला पाहिजे. म्हणजे जेव्हापर्यंत या भारतात EVM आहे तेव्हापर्यंत BJPला कोणी हटवू शकत नाही. ते कोणतं किती राजकारणी, किती धुरती राजकारणी असला तरी हे काही निघत नाही इथून. आता पुढे काय आहे? 2004 मध्ये काँग्रेस EVMच्याच भरोशावर सत्तेत आली होती. 2009 मध्ये सुद्धा काँग्रेस EVMच्याच भरोशावर सत्तेत आली. तेव्हा लोकांना इतका हे नव्हतं नॉलेज. आता त्याच्यात म्हणजे मोठे मोठे इंजिनियर झाले आणि ते सबंध त्याचेच आहेत. आज कोर्ट त्यांचा, इंजिनियर त्यांचे, पूर्ण अधिकारी त्यांचे. कोर्ट त्याच्याशिवाय निर्णय देऊ शकत नाही. कोर्ट जे न्यायपालिका आहे तो सुद्धा जे न्याय देतात ते BJPच्या म्हणण्यावरून. आता म्हणजे सरळ सरळ देशामध्ये हुकुमशाही आलेली आहे असं वाटतं. हो, धन्यवाद. हुकुमशाही म्हणजे काय? क्या बोलते हो भैया? सब ठीक ठाक है? क्या बोलते दुकानदारी? चल रही है धीरे धीरे. चल रही है. अपने देश में अभी 2 विषयों पे चर्चा हो रही है, लोकशाही और हुकुमशाही. काय वाटतं, लोकशाही म्हणजे काय? लोकशाही आपको इतनी आइडिया नहीं है. लोकशाही और हुकुमशाही की कोई आइडिया नहीं. राजकारण में इंटरेस्ट नहीं रखते हैं. लेकिन सभी बातें जो है, आदमी जो है सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, ये जो भी क्षेत्र यानी सभी क्षेत्रों से जुड़ा हुआ है आदमी, यानी एक दूसरे पे इसका फर्क नक्की गिरता. तो इसकी थोड़ी जानकारी रखा करो. कोई विषय नहीं, हम हमारे धंधे के हिसाब से जानकारी रखते हुए 2 पैसे कमाना है, रोज खाना है. धन्यवाद. गाडीची वाट पाहून राहिले का? गाडी जनता दर्यापूरले नाही, इथचंच गाव आहे. असं काय म्हणते, लोकशाही म्हणजे काय माहीत आहे की नाही? काहीच माहीत नाही. हुकुमशाही म्हणजे काय होते माहीत नाही ना? माहीत नाही. झालं थांबा लागते. जैसा लोकशाही, हुकुमशाही, ऐसे विषयों पे चर्चा होती है अपने देश. अच्छा, हाँ. क्या लगता है तुम्हारे को, लोकशाही बोले तो क्या? लोकशाही बोले तो सब अपने अपने पार्टी के लोग जो है अपने अपने हिसाब से अपना अपना काम, अपने अपने हिसाब से अपना
पक्ष ले रहे हैं वो हिसाब से हमारा जो बोलना है लोकशाही के बारे में कि भाई सभी समाज को एक साथ लेके चलना, ये हमारा बोलना है। ये लोकशाही का पहला मूल मंत्र है। हाँ, एक लोकशाही का पहला मूल मंत्र है और हमारा ऐसा बोलना है कि हर लोग हर समाज को एक साथ लेके चलिए। हमारा हर पार्टी से ये बोलना है, हर चीज़ में हमारे समाज। अभी विरोधक हर बार ये मुद्दा रखते हैं उनके सामने, जैसा चर्चा में आता हो, मीडिया में भी आता कि भाई लोकशाही खत्म हो रही है, हुकुमशाही आ रही है देश में। क्या तुमको सच में लगता है देश में हुकुमशाही आ रही है? नहीं, हमारा तो ऐसा बोलना है कि देश में कोई हुकुमशाही नहीं आ सकती। ये आम नागरिक है और कोई भी हुकुमशाही हम नहीं आने देंगे, नहीं आने देंगे। कोई भी हुकूमतशाही हम नहीं आने देंगे। दूसरी बात हमने जो चिंदी तालाब का जो मुद्दा डाले थे, हमारे पत्रकार परिषद को बुलाए थे। बुलाने के बाद में उन्होंने बोले तो पटवारी था हमारे लिए, उन्होंने बोले हम सवेरे में 10 बजे कार्रवाई करेंगे। कार्रवाई कुछ हुई नहीं। उन्होंने बोले 2 तारीख की बात थी, आज की बात तारीख आज की 13, उन्होंने कुछ उसको मुद्दा करेंगे। लोकशाही में न्याय मिल रहा नहीं, न्याय नहीं मिल रहा। हाँ, लोकशाही में कोई चीज़ न्याय मिल नहीं रहा हमको। सामान्य जनता का फिर हाँ, लोकशाही विश्वास उठ जाएगा ना? उड़ जाएगा। और दूसरा, हमने जो मूर्तियापुर के अंदर में जो प्रकरण किया है कि भाई लोकशाही के लिए तो हम तो चाह रहे हैं कि हमारे को लोकशाही में जो हमको न्याय नहीं मिल रहा है और हुकुमशाही हम किसी की आने नहीं देंगे, चाहे विरोधी पार्टी हो या कोई भी पार्टी रहो, कोई भी रहो, तो हम कोई भी चीज़ हम आने नहीं देंगे। मुझे हमारा महाराष्ट्र के अंदर में बोलना है, लोकशाही पे विश्वास है। हाँ, वो टाइम हमको विश्वास है कि हम वो चीज़ अभी तक के नहीं आने देंगे। और जो आप हिसाब से जो सरकार जो कर रही है वो लोकशाही के लिए कर रही है कि हम लोकशाही लेके हम वो चीज़ होने नहीं देंगे मूर्तियाँ। लोकशाही पे तुम्हारा अभी विश्वास है? हाँ, विश्वास है। क्या लगता है कब तक चलेंगी लोकशाही देश में? नहीं, लोकशाही कब तक चलेंगी ये तो हम माने नहीं करते बात को, लोकशाही चले या ना चले। हाँ, यानी ये चिरकाळ टिकणारी लोकशाही आहे, टिकणारी आजन्म टिकणारी लोकशाही आहे। लोकशाही आहे, हाँ, टिकणारी लोकशाही। तुम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला जिवंत राहिली पाहिजे म्हणून आमचं बोलणं आहे। धन्यवाद। दर्यापूर, आम्ही दर्यापूरला चाललो। काय म्हणते लोकशाही म्हणजे काय माहिती आहे? काय आपल्याला जमत नाही बोलणं गावरानी भाषेत? हुकुमशाही म्हणजे काय नाही आपल्याला समजतच नाही त्यातलं सर. नाही काय? मतदान करता? मतदान करतो. मग कसं काय निवडता तुम्ही सरकार? ते आपण मतदान यावर्षी केलं नाही, आपल्याला याच्यातलं बोलताच येत नाही. चॅनल वगैरे पाहत असता, मोबाईल वापरत असता, त्याच्यात आपल्याला लोकशाही हुकुमशाही या गोष्टी अशा कानावर पडतात, ऐकायला. काय मत आहे तुमचं लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे स्वतःचा अधिकार, म्हणजे जगण्याचा, म्हणजे फिरण्याचा, म्हणजे कोणी तकलीफ देत नाही, काहीच नाही लोकशाही म्हणजे एक प्रकारे स्वतंत्र स्वातंत्र्य. लोकशाही. लोकशाही स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला स्वातंत्र्य आहे सध्या? स्वातंत्र्य तर आहे समजा आहे, म्हणजे पूर्ण स्वतंत्र नाही आहे का? पूर्ण नाही आहे समजा, पूर्ण कोणीच नाही सांगू शकत. जसा अधिकार पाहिजे आपल्याला. मग हे लोकशाही आजीवन टिकली पाहिजे का असं मत आहे? हो, लोकशाही आजीवन टिकली पाहिजे. संपूर्ण भारतामध्ये लोकशाही टिकली पाहिजे. हो, असली पाहिजे. हुकुमशाही आली तर काय मत आहे? हुकुमशाही आली तर काही कामाची गोष्ट नाही आहे. म्हणजे काय होणार आहे? तुमच्या कोणत्या अधिकारांवर गदा येणार आहे? आमच्या तर भरपूर येणार आहे, मग सगळ्याच गोष्टीवर. कोणत्या? म्हणजे हुकुमशाही आली तर आपल्या हुकुमशाही पाहिजेच नाही आपल्याला. हुकुमशाही पाहिजे नाही. चला ठीक आहे, नाही पाहिजे, पण समजा आली तर तुमच्या कोणत्या अधिकारांवर गदा येणार आहे? कोणत्या अधिकारांपासून तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न? सगळ्याच गोष्टीपासून दूर करतील. मग आपल्याला शिक्षणापासून वंचित करतील आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीपासून. हुकुमशाही हे गाडीवर नाही फिरू शकेन मी. म्हणजे लोकशाही चिरकाळ टिकली पाहिजे, लोकशाही पाहिजे आजीवन. आणि जर हुकुमशाही झाली हे गाडीवर नाही फिरू शकेन. म्हणजे काही नियम येतील. हा, नियम येतील. ते हुकुमशाही म्हटलं म्हणजे चायनामध्ये आहे. हा, हुकुमशाही म्हटलं म्हणजे त्यानं काय काढलं बा, सुटर काढला, सुटर काळ उघडणार आहे. हुकुमशाही आले म्हणले जाते. म्हणजे जो राजा बोलेन तोच बोलेन की नाही समजा. राजा बोलेन ते हा, तेच होणार ना. काय वाटते किती कार्यकाळापर्यंत लोकशाही भारतामध्ये असू शकते? म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण अपेक्षा करतो की बा हे गोष्ट या वेळेपर्यंत टिकू शकते, बरोबर आहे. कारण आता भारत देश म्हटल्यानंतर विभिन्न संस्कृतीनं, परंपरेनं, लोकांना, वेगवेगळ्या विचारधारेनं नटलेला हा देश आहे. हे जे विविधता आहे आपल्या देशातली, त्याचा जर विचार केला तर किती काळापर्यंत लोकशाही भारतामध्ये जिवंत असू शकते? नाही, लोकशाही तर आयुष्यभरच पाहिजे. पिढी म्हणजे चाललीच पाहिजे आयुष्यभर. म्हणजे जतपर्यंत भारत जिवंत आहे तत्पर्यंत चाललीच पाहिजे. विविधतेत एकता आहे आपल्या देशात. एकता आहेच ना. लोकशाहीसाठी आहेच ना. लोकशाहीसाठी आहेच ना, हुकुमशाहीसाठी नाही आहे. तुमचं मत आहे? हा, लोकशाही असलीच पाहिजे. धन्यवाद. लोकशाही पाहिजेच ना आपल्याला, काही हरकत नाही. लोकशाही पाहिजे आपल्याला, हुकुमशाही नाही पाहिजे. बहुत घ्या सांगा. हुकुमशाही काय म्हणता? तुम्ही चालले काय? आपल्या देशामध्ये 2 विषय चर्चेत आहेत सध्या, लोकशाही आणि हुकुमशाही. सामान्य नागरिक म्हणून आपल्याला किती ज्ञान आहे बा लोकशाही आहे आपल्या देशामध्ये? तर लोकशाहीची व्याख्या काय सर? तुम्ही लोकशाहीची व्याख्या विचारताय मला की प्रजा पक्ष आहे. काय म्हणता? बस काही नाही, आपण सांगा. काय म्हणते तब्येत पाणी? बस एकदम शांत आहे, तुमचा आशीर्वाद चांगला आहे. माझा आशीर्वाद. आपल्या देशामध्ये लोकशाही आणि हुकुमशाही या गोष्टी चर्चेत आहेत सध्या.
आता काय वाटतं लोकशाही म्हणजे काय सगळ्यात? लोकशाही असायला पाहिजे. आणि लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे आपले जो आपण जे करतो ते सर्व लोकशाही. आपण जे करतो म्हणजे जे आपले जे मनाची आपली इच्छा आहे जे झाली पाहिजे त्याला लोकशाही. सामान्य माणसाला सामान्य हा तेच म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांवर कशा प्रकारे सत्ता करायची, म्हणजे कोण आपलं पालनपोषण करणारं असलं पाहिजे त्याला म्हणतात लोकशाही. म्हणजे सरळ सरळ. ओके. काय वाटते लोकशाही म्हणजे खरंच आहे आपल्या देशात? लोकशाही तर आहे नाही तसं म्हटलं. काय म्हणा तुम्ही ते तुमचं मत मांडलं त्यालाच तर लोकशाही म्हणतात, त्याला त्याचं मत मांडलं. आता सध्याच्या हल्लीला लोकशाही नाही आहे. लोकशाही आली पाहिजे. आणि मी तर म्हणतो लोकशाही झाली तर संपूर्ण जगामध्ये आनंद होणार आणि सर्व सुखानं आणि चांगले. आता महागाई वाढलेली आहे एवढी मोठी, पेट्रोल वाढलेला आहे. पेट्रोल वाढलेला आहे, महागाई वाढलेली आहे. म्हणजे काय? हुकुमशाही म्हणजे जबरदस्ती. म्हणजे हुकुमशाही जे म्हणजे काहीच आपल्याला अवलंबून नाही आहे. काही गोष्टीची सवलती नाही आहे. आता हे सवलती आल्या बहिणीवर आल्या, लाडकी बहीण. आता कसं बेकारी लय वाढलेली आहे सर. बेकारी इतकी वाढलेली आहे, महागाई लय झालेली आहे आणि बेकारी पुष्कळ आहे. मी तर म्हणतो हे बेकारी दूर झाली तर लय चांगलं होणार आणि सर्व आनंदित जगणार. चिरकाळ टिकली पाहिजे लोकशाही. हा बिलकुल लोकशाही चिरकाळ टिकली पाहिजे. हा असं मत आहे तुमचं? बिलकुल बिलकुल. चला. सर्वात अगोदर लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार, प्रत्येक नागरिकाला बोलण्याचा अधिकार, प्रत्येक नागरिकाला विरोध करण्याचा अधिकार, समर्थन प्रत्येकाचं स्टेटमेंट, प्रत्येकाचं स्टेटस मांडण्याचा अधिकार म्हणजे लोकशाही. काय वाटते आता ज्या काही आपल्या देशामध्ये घटना होऊ लागल्या, काय वाटते लोकशाही विरोधी जे आहेत सत्तेतला पक्ष, विरोधी पक्ष लोकशाही संपली म्हणते, सत्तेतला पक्ष म्हणतो लोकशाही जिवंत आहे. काय तुमचं सामान्य नागरिक म्हणून तुमचं मत काय? सामान्य नागरिक म्हणून माझं हे मत आहे की लोकशाहीच्या मार्गानुसारच सर्व काही गोष्टी योग्य प्रकारे चालू आहेत आणि विरोधक त्यांना हार भेटलेली आहे. लोकशाहीनेच त्यांना हरवलेलं आहे विरोधकांना. बिलकुल. पण त्यांना काहीतरी कारण पाहिजे आता, म्हणून ते त्यांचं काहीतरी मांडलं. लोकशाही सध्या जिवंत आहे बिलकुल 100%.